हाय, हॅलो, नमस्कार फॅमिली. तर 1/1/2026 म्हणजेच नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तसं तर आपलं मराठी कॅलेंडरनुसार नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं. पण आता कसं 31 डिसेंबर इंग्रजी महिन्याचं हा वर्ष संपतो आणि नवीन वर्षाला सुरुवात होते. त्यामुळे आपण हॅपी न्यू इयर म्हणतो. तर 1 तारखेलाच पहाटेपासूनच पाऊस मुसळधार सुरू होता. तर मुंबईमध्ये नवीन वर्षात पावसाचं सुद्धा आगमन झालेलं आहे. म्हणजे हा पावसाचा सीझन नाही आहे, पण त्याने पण दस्तक दिलेली आहे नवीन वर्षाची. तर तुमच्या सिटीमध्ये पण पाऊस आहे का? मला कमेंट करून सांगा. तर मुंबईमध्ये मुसळधार पाऊस होता सकाळी. रेनकोट घालू का स्वेटर समजत नव्हतं. पण रेनकोट खूप जुना झालेला, 5 वर्ष वापरला मी तो. मग तो मी फेकून दिला जेव्हा रूम शिफ्टिंग केली तेव्हा. मग आता रेनकोट तर नव्हता. म्हटलं चला स्वेटरच घालून चलूया आणि थंडी पण खूप होती. खूप जोरदार थंडी आणि त्यात जोरदार पाऊस. तर असं आजच्या दिवसाचं कॉम्बिनेशन होतं. चला मग पहिल्या घरी पोचली आणि पहिल्या घरी बनवली शिमला मिरची बटाट्याची सुक्की भाजी. तर सरांचा टिफिन बनवायची तयारी सुरू आहे. त्यांची पार्टी झालेली आहे 31st रात्री, पण तरी पण ते आज मॉर्निंगला ऑफिसला जाणार आहे. मला वाटलेलं की आज इथे उशिरा बोलवतील, पण असं काही घडलं नाही. मला पहाटे यावंच लागलं. तर 6:15 वाजता आली मी इकडे कामावर. नाश्त्यासाठी मस्त व्हेजिटेबल उपमा बनवला. तर ह्या घरामध्ये मी स्वयंपाकाचं काम करते. तुम्ही जर माझे जुने सबस्क्रायबर असाल, माझी फॅमिली असाल, तर माझे व्हिडिओ तुम्ही बघितलेच असतील, तर तुम्हाला माहितीच असेल. तर नाश्त्यामध्ये उपमा बनवल्यानंतर लंचमध्ये मी बनवली आहे चपाती आणि भाजी. शिमला मिरची बटाट्याची भाजी, मऊ गोल गरगरीत तूप लावलेल्या ह्या चपात्या. चला मग सगळा स्वयंपाक झाला आहे, ब्रेकफास्ट पण बनवून झाला आहे, चहा पण रेडी आहे. तर सरांचा टिफिन भरायला घेऊया. तर हे माझं रोजचं शेड्यूल आहे. पहिल्या टिफिनमध्ये मी मस्त अशी भाजी भरली, जी आपण शिमला मिरची बटाट्याची केलेली. त्यानंतर दुसऱ्या टिफिनमध्ये मी उपमा बनवला, व्हेजिटेबल रवा उपमा. त्याच्यामध्ये गाजर, बीन्स, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, जेवढा भाज्या असतील तुम्ही टाकू शकता. कॉर्न, मटारसुद्धा टाकू शकतो, कारण आता मस्त असे फ्रेश मटार मिळत आहेत मार्केटमध्ये आणि स्वस्त मिळत आहेत. त्यानंतर मी चपाती भरली. त्यानंतर फ्रूटमध्ये इथे पपई कापलेली आहे. मस्त पपई ही पिकलेली होती आणि छान अशी ही पपयाचे पीसेस करून मी सरांच्या टिफिनमध्ये भरणार आहे. तर तुमच्याकडे मटारचा काय भाव आहे? आमच्याकडे तर 30 रुपये मध्ये 1 किलो मटार मिळत आहेत आणि एकदम मस्त. कालच मी 50 रुपयाला 2 किलो मटार घेऊन आले. सालं काढून फ्रीजरला ठेवून दिलेले आहेत. तर सगळ्या भाज्यांमध्ये मटार खूप छान लागतात. मेथीची भाजी असू दे, कुठलीही भाजी असू दे, फ्लावर बटाटा असू दे, त्यामध्ये मटार खूप छान लागतात आणि मला खूप मटार आवडतात. त्यामुळे मी 50 रुपयाला 2 किलो मिळाले तर घेऊन आली. तर पपईचा टिफिन पॅक झाल्याच्यानंतर मी सरांच्या टिफिनमध्ये दही भरत आहे. तर तुम्ही बघू शकता, दही मोस्टली जेव्हा जेव्हा घरात असेल तेव्हा मी सरांच्या टिफिनमध्ये भरत असते. तर सगळे टिफिन असे बरोबर एक 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 करून मी अशा मोठ्या डब्यामध्ये भरले आणि ती बॅग जी टिफिन बॅग आहे त्याच्यामध्ये मी हे सगळे टिफिन व्यवस्थित भरले. शेवटी अजून चहा भरायचा आहे, तर थर्मास घेऊन त्याच्यामध्ये चहासुद्धा भरणार आहे. तर सर चहासुद्धा थर्मासमध्ये घेऊन जातात, फ्रूट घेऊन जातात, ब्रेकफास्ट घेऊन जातात, लंच घेऊन जातात. जे जे सर मागतात, जे जे सरांना लागतं ते मी असं रोजचं त्यांच्या टिफिनमध्ये पॅक करते. सध्या मॅडमचं वेकेशन अजून संपलेलं नाही आहे, त्यामुळे मॅडम आलेल्या नाही आहेत, सर आलेले आहेत. त्यामुळे मुकेश आणि मी आम्ही दोघं मिळून हे सकाळचं सगळं आवराआवरी करतो. पण सकाळच्या टोडूला बाहेर फिरायला न्यायची गडबड असते, त्यामुळे शक्यतो सगळ्या स्वयंपाकाचं बाकीचं सगळं मीच आवरते. तुम्हाला हे व्हिडिओ दिसतच असेल. तर थर्मासमध्ये मी चहा भरला आणि ती ती बॉटल पण मी बॅगमध्ये भरली आणि बाहेर ठेवली. मला पण मी थंडीने पूर्ण कुडकुडली होती, तर चहा घेतला अर्धा कप आणि त्यात साखर टाकली. कारण इथे चहामध्ये साखर खूप कमी खातात. खरं तर साखर कमीच खाल्ली पाहिजे, पण मी पण लिमिटमध्येच खाते साखर. पण मला चहामध्ये थोडीशी साखर लागते. त्यानंतर किचन वगैरे क्लीन केल्यानंतर टोडूला अंडं दिलं. टोडूचं अंडं झाल्याच्यानंतर चहा थोडासा थंड झालेला घटघट घटघट चहा पिऊन घेतला. कारण सकाळी मी थायरॉईडची गोळी घेऊन येते, चहा प्यायला वेळ नसतो, त्यामुळे मी चहा न पिताच येते आणि त्यात ही थंडी आणि पाऊस एकत्र कॉम्बिनेशन झाल्यामुळे मला खूप चहा प्यायची तलब आली, म्हणून मी चहा पिला. किचन गॅस क्लीन केलं, सगळं जेवण झाकून ठेवलं, लाईट ऑफ केल्या, खिडकी बंद केली आणि मी निघाली दुसऱ्या कामावर. चला मग तुम्हाला दाखवते मी दुसऱ्या कामावर काय बनवते ते.
तर मग लिफ्टचं बटन दाबलं आणि लिफ्टमध्ये एंट्री करून मी पोहोचली दुसऱ्या कामावर. तर हे आहे माझं दुसरं काम. आणि इकडे आल्यावर मी बनवला व्हेजिटेबल पुलाव. तर व्हेजिटेबल पुलावमध्ये फ्लावर, बटाटा, वांगं पण टाकलं, त्यांना वांगं आवडतं. त्यानंतर मटार टाकले, खूप सारी कोथिंबीर, असा हा मस्त मोकळा मोकळा असा कुकरमध्ये पुलाव केला. पुलाव हा बनवल्यानंतर लंचसाठी कुठली भाजी बनवली माहिती आहे? मुळ्याची भाजी. ती भाजी बघितल्यावर तुम्हाला वाटणार पण नाही, अरे च्या ही तर मुळ्याची भाजी आहे. तर बघू शकता तुम्ही, एकदम मोकळी मोकळी क्रिस्पी आणि बेसन पीठ पेरून ही मुळ्याची भाजी केली आहे. मस्त छोटे छोटे असे चौकोनी पीसेसमध्ये मुळा कापून घेतला. 2च मुळे होते, पाला नव्हता, कारण त्यांनी मुळा ऑनलाईन ऑर्डर केला होता. त्यानंतर मस्त मुळा क्रिस्पी शिजल्यानंतर मसाले, मीठ आणि बेसन पीठ टाकून मस्त खमंग असं परतून घेतलं. तर बघा किती छान दिसते ना ही मुळ्याची भाजी, तेवढीच टेस्टी लागते. तर इकडे अशीच मुळ्याची भाजी आवडते, मी घरीसुद्धा बनवते, पण मी मुळा किसून बनवते. इथे पीसेसमध्ये केलेले. त्यानंतर चपात्या बनवल्या, मॅडम टिफिन घेऊन गेल्या आणि मग नंतर ना मी माझं बाकीचं सगळं काम आवरायला घेतलं. तर स्वयंपाक तर झाला आहे, पण किचनवर बघा किती पसारा पसरलेला आहे. अजून मला भांडी घासायची आहेत, पिठाचा डब्बा रिकामी झाला आहे तो घासायचा आहे, सगळं किचन वगैरे क्लीन करायचं आहे. चला मी पटापट कामं आवरून घेते आणि मग तुम्हाला भेटते. फायनली माझं सगळं काम आवरून झाल्याच्या नंतर ना मी तुम्हाला भेटणार आहे. तर आता ही भांडी वगैरे घासते आणि मग परत व्हिडिओ स्टार्ट करते. तर सगळं जेवण मी कढईमधनं रिकामी करून घेतलेलं आहे. कढया घासलेल्या आहेत. थंडीमुळे होठ वगैरे एवढे फाटलेत ना, पायाच्या टाचा वगैरे पण फाटलेल्या आहेत, म्हणजे ते चिरा पडतात ना तशा, त्यामुळे पाणी पिलं तरी झोंबतं. तर असं काही झालेलं आहे. थंडी खूपच जास्त आहे ह्यावर्षी. तर तुम्ही बघू शकता किचन गॅस सगळा क्लीन केला आहे, सगळं जेवण झाकून ठेवलं आहे, गॅसचं मेन नॉब बंद केलं आहे. तर बाहेर बघा सकाळी पावसाचं आगमन झाल्यामुळे कसं वातावरण झालेलं आहे, सगळीकडे पाणी जमा झालेलं आहे. रोड सगळा, रस्ता सगळा ओला झालेला आहे, स्विमिंग पूल तुडुंब भरलेला आहे. तर असा काही इकडचा नजारा होता. भलेही पाऊस पडला, पण नजारा खूप सुंदर होता. वातावरण जास्तच थंड झालेलं आणि असं वातावरण इथे 10-10:30पर्यंत होतं. सूर्य उगवलेला दिसलाच नाही. तर चला आता मी जाते घरी, कारण आज मला वर्षाच्या दिवसाची, पहिल्या दिवसाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनापासून करायची आहे. त्यामुळे मी जाणार आहे सिद्धिविनायकला बाप्पाचं दर्शन घ्यायला. त्यामुळे पटकन माझं स्वेटर उचललं, पर्स उचलला आणि मी निघाली घरी जायला. तर चला मग आता जाते घरी, घरचं कामं आवरते आणि मग मी जाते बाप्पाच्या दर्शनाला. पण मला प्रश्न हा पडला आहे की मला दर्शन मिळेल का? कारण माझ्यासारखे बहुतेक भाविक आज नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनापासून करणार आहेत. त्यामुळे दर्शन मिळेल का नाही हा प्रश्न आहे. पण मी तर तिकडे जाणारच. मला जरी बाप्पाचं दर्शन नाही मिळालं, तरी मुकुटाचं दर्शन मी घेऊनच येणार, असं ठरवून मी कामावरनं निघाली. आज आनंदी होती, खुश होती, कारण की मला जायचं होतं बाप्पाच्या दर्शनाला. तर तुम्ही बघू शकता बाहेर कसं मस्त ओलं असं झालेलं आहे. आणि हा 9:30 वाजता काढलेला व्हिडिओ आहे. 9:30 वाजता पण सूर्य उगवला नव्हता, असंच वातावरण होतं जसं पावसाळ्यात असतं. धावत पळत धन्नोकडे आली, धन्नोला चावी लावली, धन्नो स्टार्ट केली आणि मी निघाली घरी. काल जे ब्लड टेस्ट केलं होतं, येता येता त्याचा रिपोर्ट घेतला आणि मग त्यानंतर मी घरी पोहोचली. काल ज्या भाज्या आणलेल्या, कोथिंबीर, 4 मेथीच्या जुड्या, त्या घरी जाऊन सगळ्या साफ केल्या आणि बाप्पाच्या दर्शनाला आले. तर असा काय लूक होता माझा बाप्पाच्या दर्शनाला जाताना. मस्त असा वन पीस घातला होता व्हाईट कलरचा. आणि तुम्ही बघू शकता मी हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलेला आहे. तर आम्ही चाललो होतो, तर रस्त्यात असं काही सीन दिसला आम्हाला. चर्चच्या बाजूचा आहे हा, दादरच्या. मी, माझी मैत्रीण, तिची मुलगी, माझी मुलगी, आम्ही असे 4 जणी बाप्पाच्या दर्शनाला निघालो होतो. तर सिद्धिविनायकला आम्ही दादर स्टेशनपासून चालतच निघालेलो, कारण बसला आणि टॅक्सीला एवढ्या मोठ्या लाईन होत्या की मी म्हटलं लाईनीत आपल्याला तासभर तरी उभं राहायला लागेल. त्यामुळे आम्ही बाप्पाच्या दर्शनाला चालतच गेलो दादर स्टेशनपासून. स्टेशनपासून अजून 5-7 मिनटं पण चालत आम्ही आलो नाही, तर पुढे आल्यावर दिसलं की ही गर्दी ही जी लाईन होती, ही जी गर्दी होती, ते सगळे भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी लाईन लावलेले होते. पहाटे 3-4 वाजल्यापासून पब्लिक लाईनमध्ये उभी होती दर्शनासाठी. लाईन हळूहळू पुढे सरकत होती, पण ही लाईन एवढी मोठी होती
की जवळपास स्टेशनपासून 5 मिनिटावर चालत आले की ही लाईन स्टार्ट झालेली. ती पार दर्शन मंदिरापर्यंत होती. तर रस्त्यात हे मारुतीचं देऊळ लागलं. आम्ही तिकडे पण मारुतीच्या पाया पडल्या. तर तुम्ही बघू शकता हे मारुतीचं देऊळ लागलं रस्त्यात. तर त्या देवळाच्या पार पुढेपर्यंत ही लाईन होती. तर आम्ही म्हटलं चला जाता जाता इथे मारुतीचं दर्शन घेऊया. तर मारुतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर सिद्धिविनायकला पोचलो. पण जसं आम्ही मनात आम्हाला वाटलेलं तसंच झालं. आम्हाला दर्शन काही मिळालंच नाही. आम्हाला बाप्पाच्या पायथ्यापर्यंत जाता आलं नाही. पण आम्ही बाप्पाच्या स्थानापर्यंत गेलो आणि तिकडेच आम्ही बाप्पाचं दर्शन घेतलं, मुकुटाचं दर्शन घेतलं. तर तुम्ही पण हे सिद्धिविनायक मंदिराच्या मुकुटाचं दर्शन घ्यावं ह्यासाठी हा छोटासा व्हिडिओ आणि फोटो तुमच्यासाठी टाकलेला आहे. तर तुम्ही बघू शकता मी इथून दर्शन घेतलं. तुम्ही पण ह्या बाप्पाच्या मुकुटाचं दर्शन घ्या. त्यासाठी मी हा व्हिडिओ टाकलेला आहे. तर इथूनच दर्शन घेतलं. बाप्पाकडे माफी मागितली की मी एवढा म्हणजे वेळ नाही थांबू शकत, कारण मला घरी जाऊन एक लाडूची ऑर्डर पण कंप्लीट करायची होती. इकडूनच दर्शन घेऊन आम्ही 4 वाजेपर्यंत घरी आलो. घरी आल्यानंतर एक बातमी कळली की माझे मिस्टर जिथे ऑफिसला जातात गोरेगावला, तिथे हा एवढा मोठा सकाळी 5:30 वाजता ॲक्सिडेंट झाला होता. तर बस आणि ट्रकची धडक झाली होती आणि पोलीस प्रशासन सगळे प्रयत्न करत होते आतमध्ये ड्रायव्हर जो फसला होता त्याला काढण्यासाठी. तर गोरेगावला आरे कॉलनीमध्ये हे खूप मोठं ॲक्सिडेंट झालं. नवीन वर्षाच्या 1 तारखेला पहाटे 5:30-6च्या दरम्यान हे ॲक्सिडेंट झालेलं. तर तो पण एक छोटीशी क्लिप मला मिळाली. मी म्हटलं माझ्या फॅमिलीबरोबर शेअर करते. तर आजच्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी असं नव्हतं घडायला पाहिजे. बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते. स्वामींना मी प्रार्थना करते की आतमध्ये जे कोण फसलेले असतील त्यांना बाहेर काढून ते लवकर बरे व्हावे. तर असा हा ॲक्सिडेंट झाला होता आणि असा होता हा माझा आजचा व्हिडिओ. तर बघून खूप वाईट वाटलं. अजून उजाडलेलं पण नव्हतं आणि बसमध्ये प्रवासी पण होते आणि असा हा खूप भयंकर ॲक्सिडेंट झाला. व्हिडिओत सांगितलेली छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.